मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम, व्हॉट इज अ यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी? यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज अ मेजरमेंट ऑफ attenuation of the beam light passing through a sample or after reflection from the sample source. म्हणजे बीम ऑफ लाईट आपण जे लाईट सोर्सने जे पास करतोय सॅम्पलवरती ते मेजरमेंट करण्याचं काम यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी बाय द डिटेक्टर आपण करतो, किंवा जे सॅम्पलमधून जे रिफ्लेक्ट होणारे लाईट सोर्स ते डिटेक्ट करण्याचं काम आपण यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये करतो. तर मग आपण पाहूया आता इंट्रोडक्शन. यू व्ही स्पेक्ट्रोस्कोपी इज ऑल्सो नोन ॲज अ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. इट इज बेस्ड अपॉन द फिनोमिनन ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. सो वेन द यू व्ही रेडिएशन पास थ्रू दी सॅम्पल. ज्यावेळेस आपण यू व्ही रेडिएशन पास करतो सॅम्पलमधून, तर जे सॅम्पलमधले जे ॲटम किंवा मॉलिक्यूल आहेत ग्राउंड स्टेटला असतात, तर ग्राउंड स्टेटला असताना आपण यू व्ही रेडिएशन पास केल्यानंतर ते एक्सायटेड स्टेटला जातात. तर मग जी फिनोमिनन तिथे होते त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. तर इन द सॅम्पल ॲटम ऑर मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब द एनर्जी अँड मोस्ट फ्रॉम दी ग्राउंड स्टेट टू दी एक्सायटेड स्टेट. जे ॲटम किंवा मॉलिक्यूल आहे ते लाईट सोर्सकडून आलेली एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि ग्राउंड स्टेट मध्ये असतात. मग ते ग्राउंड स्टेटचं कन्वर्ट होतं एक्सायटेड स्टेटमध्ये. इफ इट ऑकर अ रेसिड्युअल रेडिएशन वेन इट पास थ्रू द प्रिझम स्पेक्ट्रम गॅम ऑन इट अँड इट इज कॉल्ड ॲज अ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रो. ज्यावेळेस जे रेडिएशन आहे आपण जे जेव्हा ते प्रिझमवरून पास केलं त्यावेळेस एक स्पेक्ट्रम गॅप तयार होतो, तर त्याला म्हणतात ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रो. द एक्सायटेशन डिटेक्ट बाय द डिटेक्टर अँड ॲम्प्लिफाईड बाय डिव्हाइस. तर मग ह्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 6 मेन कॉम्पोनंट आहे: लाईट सोर्स, मोनोक्रोमेटर, सॅम्पल होल्डर, डिटेक्टर, ॲम्प्लिफायर आणि रेकॉर्डर. तर आपण आता पहिले त्याचे डायग्राम पाहूयात. जे लाईट सोर्स आहे ते लाईट बंबार्ड होणार मोनोक्रोमेटरवर. लाईट सोर्स हे पॉलिक्रोमॅटिक लाईट असतात, तर मोनोक्रोमेटर पॉलिक्रोमॅटिक लाईटचं कन्वर्जन करतात मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये, आणि ते मोनोक्रोमॅटिक लाईट हे सॅम्पल होल्डरमध्ये पास करतात. सॅम्पल होल्डरमधले जे ॲटम्स किंवा मॉलिक्यूल असतात ते ग्राउंड स्टेटचं कन्वर्ट होतं एक्सायटेड स्टेटमध्ये, आणि एक्सायटेड स्टेटचं जे ते रेडिएशन इमिट करतं ते ॲम्प्लिफाईड करायचं. ॲम्प्लिफाईड केल्यानंतर ते डिटेक्टर डिटेक्ट करेल, आणि डिटेक्टर डिटेक्ट केल्यानंतर ते जे लाईट एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये करेल, आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलद्वारे आपण रेकॉर्डरमध्ये त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहू शकतो फ्लोरेसन्सचं, किंवा यू व्हीचं जे ग्राफ आहे तो आपण तिथे पाहू शकतो. तर मग आपण आता जे डायग्राम पाहिली त्याचं एक ब्रीफ छोटंसं इन्फॉर्मेशन पाहूयात. लाईट सोर्स पासेस अ पॉलिक्रोमॅटिक लाईट टू दी मोनोक्रोमॅटर. म्हणजे जे लाईट सोर्समधून जे पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे ते मोनोक्रोमॅटरवर बंबार्ड करतात. मोनोक्रोमॅटर कन्वर्ट द पॉलिक्रोमॅटिक लाईट इनटू द मोनोक्रोमॅटिक लाईट. मग मोनोक्रोमॅटर त्याचं जे बंबार्ड झालेले जे लाईट आहेत ते असतात पॉलिक्रोमॅटिक लाईट. मग ते पॉलिक्रोमॅटिक लाईटचं कन्वर्जन करतात मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये. दॅट इज द सिंगल वेवलेंथ ऑफ लाईट पास थ्रू द मोनोक्रोमॅटर टू दी सॅम्पल होल्डर कंटेनिंग सॅम्पल. मग याच्याने काय होतं, जे सिंगल व स्पेसिफाय वेवलेंथ आहे आपल्याला जे सॅम्पल होल्डरवर पास करायचे आहेत ते आपल्याला मिळतात मोनोक्रोमॅटरमुळे. वेन द लाईट पास थ्रू अ सॅम्पल डिटेक्ट बाय द डिटेक्टर अँड देन ॲम्प्लिफाईड अँड डिस्प्ले ऑन द रेकॉर्डर. तर सर्वात प्रथम आपण त्याचे जे कंपोनंट पाहिले त्याचे आपण एक छोटा ब्रीफमध्ये त्याची इन्फॉर्मेशन घेऊयात. लाईट सोर्स म्हणजे काय ते पाहूयात. द बेसिक कंपोनंट ऑफ दी स्पेक्ट्रोस्कोपी इज अ लाईट सोर्स. द वाइडली 2 टाइप्स ऑफ लाईट सोर्स आर यूज्ड इन दी UV spectroscopy. Deuterium lamp, it is used for a UV region that range is 200 to 400 नॅनोमीटर. जे ड्युटेरियम लॅम्प आहे ते कशासाठी यूज केलं जातं, UV रिजनसाठी, आणि त्याची रेंज काय ॲब्सॉर्प्शनची 200 to 400 नॅनोमीटर. आणि दुसरा आपण यूज करतो टंगस्टन हॅलोजन लॅम्प. इट यूज्ड फॉर विजिबल रिजन दॅट इज 400 to 750 नॅनोमीटर. तर मोनोक्रोमॅटर आर डिव्हाइस यूज टू रिझॉल्व द व्हाईट बँड
of polychromatic light radiation into the narrow band of monochromatic radiation. जे व्हाईट बँड असतं पोलोक्रोमॅटिक लाईटचे ते कन्वर्ट करतात नॅरो बँड ऑफ मोनोक्रोमॅटिक रेडिएशन. तर आपण 3 टाईपचे मोनोक्रोमेटर यूज करतो, फिल्टर, प्रिझम आणि ग्रेटिंग्स. तर सॅम्पल होल्डर, कव्हेट्स आर यूज टू सॅम्पल होल्डर. इट इज मेड अप ऑफ कॉट्स. म्हणजे जे सॅम्पल होल्डर आहे त्यात आपण जे सॅम्पल पोर करणार आहे ते कशाने बनलेलं असतं, कॉट्सने बनलेलं असतं. तर मग डिटेक्टर, द फर्स्टली डिटेक्टर detect the light, it will be convert the light energy into the electric signal. They are display on the readout device in a graphical representation form. Various types of detector, barrier level detector, एक मिनटं, व्हेरियस टाईपचे आपण तिथे डिटेक्टर वापरतो. बॅरियर लेवल डिटेक्टर, फोटो ट्यूब डिटेक्टर, फोटो मल्टिपल ट्यूब, थर्मोकपल डिटेक्टर, बालोमीटर डिटेक्टर. पण मोस्टली आपण फोटो मल्टिपल ट्यूब डिटेक्टर हे वाईडली यूज करतो. तर ॲम्प्लिफायर ऑर रेकॉर्डर, ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफाय द सिग्नल कमिंग फ्रॉम द डिटेक्टर अँड रेकॉर्डर रेकॉर्ड देम विच इज डिस्प्ले ऑन दी रेडआउट डिव्हाइस. जे डिटेक्टरकडून जे सिग्नल येणार आहे ते ॲम्प्लिफाय करायचं पहिल्यांदा. ॲम्प्लिफाय केल्यानंतर रेकॉर्डर ते रेकॉर्ड करणार आणि ॲज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला त्याचे स्पेक्ट्रम आपल्याला दाखवेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या सर्व नोट्स मी टेलिग्रामवरती आणि कोरावरती अपलोड केल्या आहेत. त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही ह्या नोट्स पाहू शकता. चला भेटू पुढच्या व्हिडिओ.